नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 1 आणि 2 फेब्रुवारीचं इथं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर आपल्या सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजचं सेशन. तत्पूर्वी आपलं इयरबुक बनलेलं आहे 2025चं, ते तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. कोणत्या राज्याने चहा बागायत कामगारांसाठी मुख्यमंत्री एती कोळी दुती पात योजना सुरू केली? तर मुख्यमंत्री एती कोळी दुती पात योजना जी आहे ती आसाम राज्याची आहे. अलीकडे त्यामध्ये काही नवीन चेंजेस करण्यात आलेले आहे, काही बजेट त्यासाठी अलोकेट करण्यात आलेलं आहे, म्हणून ही योजना जी आहे ती चर्चेमध्ये होती. आपण मागे सुद्धा अभ्यासलेला आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी तिनसुकिया जिल्ह्यातील डुमडुमा येथे मुख्यमंत्री एती कोळी दुती पात योजनेचं उद्घाटन केलं. या योजनेअंतर्गत 6 लाखांहून अधिक कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या चहा बागायत कामगारांच्या बँक खात्यात 5,000 रुपयाची एक रकमी रक्कम जी आहे ती थेट हस्तांतरित केली जाणार आहे. तर 6 लाखहून अधिक जे काही आपण जर बघितलं तर कामगार आहे जे चहाच्या शेतात काम करतात, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 5,000 रुपये जे आहे ते टाकले जाणार आहे एती कोली दुती पात योजने अंतर्गत. महत्वाची योजना बघूया. अक्कापडे योजना कर्नाटकची आहे. पडिभा आमा भाषारी योजना ओडिशाची आहे. त्यानंतर अटल विचल आहे, विचल अग्रगामी योजना आसामची आहे. ई आरोग्य संवाद योजना राजस्थानची आहे. पापा पगली योजना गुजरातची आहे. बरापुत्र ऐतिहासिक गाव योजना ओडिशाची आहे. प्रकल्प महादेव महाराष्ट्राचा आहे. मुख्यमंत्री भारत दर्शन योजना बिहारची आहे. महिला कल्याण ऑन व्हील्स हा उपक्रम तामिळनाडूचा आहे. महिला सुरक्षा पेन्शन योजना केरळची आहे. मुख्यमंत्री उड्डाण योजना आसामची आहे. राहावीर योजना मध्य प्रदेशची आहे. इंदिरा सौर गिरी जल विकास योजना तेलंगणाची आहे. आणि आपण ही ऑलरेडी अभ्यासली होती ती कोळी दुती पात योजना, ज्यामध्ये आता जे काही शेतकरी आहे, चहाच्या मळ्यामधील जे काही कामगार आहे, तर त्यांच्या खात्यावर 5,000 रुपये जे आहे ते टाकण्यात आलेले आहे. पंडित लक्ष्मीचंद कलाकार आणि सामाजिक सन्मान योजना जी आहे ती हरियाणाची आहे. दुसरा क्वेश्चन महत्वाचा आहे. भारताने 2026-27 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कोणत्या राज्यातील लिव्हिंग रूट ब्रिज ज्याला जिंग कियांग ज्री ला नामांकित केलं आहे? तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर जो काही लिव्हिंग रूट ब्रिज जो आहे तर तो मित्रांनो आहे मेघालयमधील. कुठला आहे? मेघालयमधील. तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची यादीमध्ये भारतातील किती स्थळं आहे? 44 स्थळं आहे. 44वे स्थळ कोणतं आहे? तर महाराष्ट्र आणि तामिळनाडू मधले जे काही किल्ले आहे मराठा साम्राज्याचे, तर ते 44वं स्थळ आहे. 43वं कोणतं आहे? तर आसाम मधील मोईदम जे आहे, मोईदम, ते कितवं स्थळ आहे? तर 43वं स्थळ आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर मेघालय राज्यातील लिव्हिंग रूट ब्रिज जो आहे तर त्याला काय करण्यात आलेले अलीकडे नामांकित करण्यात आलेले, म्हणजे त्यावर निर्णय होईल, त्याला अजून ऍड करण्यात आलेलं नाहीये, फक्त नॉमिनेट आपण त्याचं काय केलेलं आहे तर फॉर्म भरले, थोडक्यात यासाठी अर्ज केलेला आहे. तर भारताने मेघालयातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज जो आहे हे युनेस्कोच्या 2026-27 जागतिक वारसा मूल्यांकनासाठी अधिकृतपणे नामांकित केलं. याला मेघालयातील खासी आणि जयंतिया जमाती जिंगकिएंग असं म्हणतात. हे पूल फिकस इलास्टिका नावाच्या रबर झाडाच्या जिवंत मुळांना जोडून बनवलेला आहे. तर कोणत्या झाडापासून हा बनवलेला आहे? फिकस इलास्टिका, जे रबराचं झाड आहे त्याच्या मुळांना जोडून हा जो ब्रिज जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. आणि असं नाही की ते मुळं तोडून वगैरे, ते मुळं अजूनही आपल्याला तिथं बघायला मिळतात. तर त्या मुळांपासूनच हा ब्रिज जो आहे तो आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो. तिसरा क्वेश्चन आहे. कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केलं? तर मध्य प्रदेशने 2026 हे वर्ष जे आहे त्याला कृषी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. तर मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भोपाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला संबोधित करताना 2026 हे वर्ष जे आहे ते कृषी वर्ष म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे, आधुनिक कृषी तंत्रांना प्रोत्साहन देणे आणि शेतीला स्वावलंबी बनवणे. थीम आहे प्रॉस्परस फार्मर प्रॉस्परस स्टेट. चौथा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड कोठे लॉन्च केलं? तर पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड जे आहे मित्रांनो ते लॉन्च करण्यात आलेलं आहे तिरुअनंतपुरम केरळमध्ये.
तर पीएम स्वनिधी योजना जी आहे ती स्ट्रीट वेंडर्ससाठी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे जे रस्त्यावर वगैरे काम करतात त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. त्यांना काही कर्ज जे आहे ते दिलं जातं. मग आपण जर बघितलं तर इथं कर्ज जे आहे ते क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा घेऊ शकतात, अशी फॅसिलिटी आता सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यालाच म्हटलं जाणार आहे पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड. तर हे क्रेडिट कार्ड जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी. या उपक्रमाद्वारे देशातील लाखो रस्त्यावरील विक्रेत्यांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्डची मर्यादा सुरुवातीला 10,000 रुपये असणार आहे, नंतर ती 30,000 वाढवता येणार आहे. जर रेग्युलर तुम्ही त्याची इन्स्टॉलमेंट भरले तर ती मर्यादा जी आहे तर ती 30,000 जाणार आहे. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2026 साठी अंदाजित वास्तविक जीडीपी वाढीचा दर किती असेल? तर 2025-26 साठी जे काही आर्थिक सर्वेक्षण आहे, इकॉनॉमिक सर्वे आहे 2025-26 चा, त्यानुसार जर आपण बघितलं तर जीडीपीचा जो काही वृद्धी दर आहे तो 7.3% ते 7.4% एवढा निश्चित करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपल्या इथे उत्तर असणार आहे. 2026 सालीचा जीडीपीचा अंदाजित वाढीचा दर आहे तो 7.3% टू 7.4% एवढा सुनिश्चित करण्यात आलेला आहे. तर आर्थिक सर्वेक्षण हा एक वार्षिक दस्तऐवज आहे. म्हणजे मागील वर्षात सरकारचा जो काही परफॉर्मन्स आहे तो आपल्याला त्यामध्ये दिलेला बघायला मिळतो. आणि अर्थसंकल्प काय असतो? पुढील वर्षात सरकार कुठे खर्च करणार आहे किंवा सरकारला कुठून उत्पन्न मिळणार आहे याची माहिती त्यामध्ये दिलेली असते. तर आपण जर बघितलं तर हा एक वार्षिक अहवाल असतो ज्यामध्ये गेल्या 12 महिन्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचा तपशीलवार लेखाजोखा आपल्याला बघायला मिळतो. याचं प्रक्षेपण जे आहे 2026 चा जो काही आपला इकॉनॉमिक सर्वे तर तो 29 जानेवारी 2026 रोजी संसदेमध्ये सादर करण्यात आला. तो वित्त मंत्रालयामार्फत जारी केला जातो आणि मुख्य आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली तो तयार केला जातो. अर्थ मंत्रालय जे आहे त्यामध्ये आर्थिक व्यवहार विभाग जे आहे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स त्याला तयार करत असतं. पुढे जाऊया. आर्थिक सर्वेक्षण जे आहे तर त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे बघा. यावेळी आपण टोटल 16 प्रकरणं जी आहे ती आर्थिक सर्वेक्षणामध्ये ठेवलेली आहे. आपण जर बघितलं तर जीडीपी अंदाज आर्थिक वर्ष 2026-27 साठी जो काही वाढीचा दर असेल तो 6.8 ते 7.2% असेल. पण जो काही आता बोलतो मी तुम्हाला, आता जो बोलतो 2026 वर्षासाठी 2026-27 वेगळा. आपण जर बघितलं तर फक्त 26 वर्षासाठी जर बघितला तर तो जो आहे तो 7.3 टू 7.4% असेल. आर्थिक सर्वेक्षणाच्या पहिल्याच लाईन मध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. तर हे आता नका लक्षात ठेवू. हे काय आहे मी तुम्हाला पुढे अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. भारत सरकारने 2024-25 मध्ये जीडीपीच्या 4.8% वित्तीय तुटीचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. त्यानंतर निर्यात जी आहे ती 425 अब्ज डॉलर्स पर्यंत गेलेली आहे 2025 मध्ये आपली. आणि जी काही परकीय चलन साठा जो आहे तो 701 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचलेला आहे. पुढे जाऊया 6वा क्वेश्चन. जानेवारी 2026 मध्ये जेसी डॅनियल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर केरळच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहे शारदा यांना जेसी डॅनियल पुरस्कार 2024 जो आहे तर त्याने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार 2024 चा आहे. जानेवारी 2026 मध्ये तो दिला जाणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा जानेवारी 2026 मध्ये त्यांच्या नावाची निवड झालेली आहे. तर मल्याळम चित्रपट सृष्टीतील एक उल्लेखनीय नाव आपल्याला बघायला मिळतं. आपण जर बघितलं तर त्या अभिनेत्री आहे, आपण जर बघितलं मल्याळम पिक्चर तुम्ही बघितले असेल तर अभिनेत्री शारदा नाव लक्षात ठेवा. तर मल्याळम चित्रसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा केरळ सरकारचा सर्वोच्च सन्मान जो आहे तर तो मिळणार आहे जेसी डॅनियल पुरस्कार. मित्रांनो आपली धुरंधर बॅच आहे, त्याचबरोबर फाउंडेशन बॅचेस आहे, त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच आहे, हा नोट्स पॅक आहे. हे सर्व बॅच जे आहे ते तुम्हाला कमी फीज मध्ये आपल्या ऍप्लिकेशनवर मिळणार आहे आणि क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. सोबत तुम्ही CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा, तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. कुपन कोड यूज करून अप्लाय करा. पुढे जाऊया मित्रांनो. 7वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या शहरात गल्फ फूड 2026 आयोजित केला जात आहे ज्यामध्ये भारताने पहिल्यांदाच भागीदार देश म्हणून भाग घेतला आहे? तर गल्फ फूड आपण जर बघितलं गल्फ कंट्रीज मध्ये फूड चा कार्यक्रम किंवा प्रदर्शन जे आहे ते मित्रांनो दुबईमध्ये UAE, दुबई कुठे आहे? UAE मध्ये.
तर आपण जर बघितलं गल्फ फूड नावाचा कार्यक्रम जो आहे तो दुबई UAE मधील दुबई या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. तर जगातील सर्वात मोठा वार्षिक अन्न आणि पेय सोर्सिंग परिषद गल्फ फूड 2026 म्हणजे अन्न आणि पेय याविषयीची ती परिषद आहे. तर भारताने प्रथमच यामध्ये भागीदार देश म्हणून भाग घेतलेला आहे. याचं आयोजन दुबईमध्ये केले जाते. हा जगातील सर्वात मोठा वार्षिक अन्न आणि पेय पदार्थाच्या सोर्सिंगचा कार्यक्रम आहे, ज्याची 31वी आवृत्ती आपल्याला बघायला मिळत आहे. भारताचं नेतृत्व कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण द्वारे केले गेले आहे. तर भारताचं नेतृत्व जे आहे ते एका संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे, अपेडा. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या फ्लॅट रोल्ड प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचं उद्घाटन झालं आहे? तर जे ॲल्युमिनियम तुम्ही बघितलं असेल मोठे मोठे ट्रक्सवर तुम्ही अशा प्रकारे जे काही गुंडाळलेल्या स्वरूपात ॲल्युमिनियमचे असे मोठमोठे काय बघितले असेल, रोल बघितले असेल, तर तशा प्रकारचं ॲल्युमिनियम जे आहे तर ते भारतामध्ये कुठे तयार केले जाणार मित्रांनो? कोणत्या राज्यात भारतातील पहिला फ्लॅट रोल्ड आपण जर बघितलं प्रॉक्स ॲल्युमिनियम युनिट चं उद्घाटन केलं जाणार आहे? आपण जर बघितलं तर ते ओडिशामध्ये केलं जाणार आहे. कुठे? ओडिशामध्ये. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी याच्या हस्ते आपण जर बघितलं तर संबळपूर जिल्ह्यामधील लपंगा या ठिकाणी हिंडल्को इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये या ॲल्युमिनियमच्या कारखान्याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेले. हे युनिट अंदाजे 5,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. इथं तयार होणारे ॲल्युमिनियम इलेक्ट्रिक वाहने, पॅकेजिंग आणि बांधकाम यासारख्या उद्योगामध्ये यूज केलं जाणार आहे. म्हणजे आपली आयात सुद्धा इथं कमी होणार आहे ॲल्युमिनियमची, ही गोष्ट लक्षात ठेवा. 9वा प्रश्न आहे. भारतातील पहिलं रजोनिवृत्ती मोनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले? तर मासिक पाळीशी संबंधित जे काही क्लिनिक आहे ते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे जिथं समर्पित जे काही मासिक पाळी असते त्याविषयी क्लिनिक सुरू करण्यात आलेले आहे. हे क्लिनिक सरकारी रुग्णालय आणि शहरी आरोग्य सुविधामध्ये कार्यरत आहे. या सेवेमध्ये हार्मोनल, हाडे आणि हृदय तपासणीचा समावेश आहे. आपण जर बघितलं तर पुढे जाऊया. 10वा प्रश्न. 27 ते 30 जानेवारी 2026 रोजी आयोजित इंडिया एनर्जी वीकच्या 4थ्या आवृत्तीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल उद्घाटन कुठे केलं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गोवा येथे इंडिया एनर्जी वीकच्या 4थ्या आवृत्तीचं उद्घाटन जे आहे ते व्हर्च्युअल पद्धतीनं केलेलं आहे. 27 ते 30 जानेवारी या दरम्यान इंडिया एनर्जी वीक जो आहे तो आयोजित करण्यात येत आहे. पुढे जाऊया. तर आपण जर बघितलं तर इंडिया एनर्जी वीकचं उद्दिष्ट आहे भारताला जागतिक ऊर्जाचं केंद्र म्हणून स्थापित करायचं आहे आणि ऊर्जा सुरक्षा, डिकार्बोनायझेशन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यायचं आहे. या कार्यक्रमादरम्यान हायड्रोजन झोन, जैव इंधन आणि निव्वळ शून्य नवकल्पनावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. थीम आहे एनर्जिंग ग्रोथ, सिक्युरिंग इकॉनॉमिक्स अँड एनरिचिंग लाईव्स. पुढे जाऊया. 11वा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये तिसरी आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषद ची बैठक कुठे झालेली आहे? तर तिसरी आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक जी आहे थर्ड इनलँड वॉटरवेज डेव्हलपमेंट काउन्सिल मीटिंग जी आहे मित्रांनो ती झालेली आहे केची, केरळमध्ये. या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भूषवलेलं आहे. बैठकीत भारतातील आंतरदेशीय जलमार्गावर हरित गतिशीलता, मालवाहतूक आणि नदी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 1,500 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि 12वा क्वेश्चन आहे. जानेवारी 2026 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील मायाबंदर येथे एक स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? तर आपण जर बघितलं तर मायाबंदर या ठिकाणी एक स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर स्थापन केले जाणार आहे आणि मायाबंदर आहे अंदमान निकोबार बेटाच्या तिथे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 100% केंद्रीय आर्थिक सहाय्याने या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 199.24 कोटी रुपये एवढा असणार आहे. या 430 मासेमारी जहाजांसाठी सुरक्षित बर्थिंग सुविधा असेल म्हणजे पार्किंग थोडक्यात, आणि वार्षिक मासेमारीची क्षमता जी आहे ती 9,900 टन एवढी असणार आहे.
आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन जे आहे तर तुम्हाला लिव्हिंग रूट ब्रिज कुठे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. इकॉनॉमिक सर्वेनुसार 2026 साठी आपला अंदाजित वार्षिक जो काही वृद्धी दर आहे तो किती राहणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि भारतातील पहिलं रजोनिवृत्ती मोनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे. तर हे 3 क्वेश्चन आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चर लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.